हॅलो, तर आज वटपौर्णिमा आणि त्यासाठी मंदिरात जायचं होतं, पण त्याआधी घरातली कामे आवरून आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे मी आज घालणार आहे ना, ते सगळ्या वस्तू एकत्र करून ठेवल्या, म्हणजे आवरताना काही प्रॉब्लेम येत नाही. आणि वटपौर्णिमेसाठी मी अशी रेडी झाली. त्यानंतर ताट रेडी करायला घेतलं, ओटी वगैरे भरून ठेवली आणि निघालो. मी, शुभांगी आणि अजून भरपूर जणी होत्या. आता आम्ही दोघी चाललोय म्हटलं, आमच्या दोन्ही मुली मागे कशा राहतील, त्याही आमच्याबरोबर चाललेल्या. इथं आलो, भरपूर गर्दी होती, सगळ्यांची पूजा चालू होती. तोपर्यंत आम्ही थोडा वेट केला इथे उभा राहून. त्यानंतर पूजा वगैरे करून ओटी भरून घेतली. आता हे व्रत आपण सगळ्याजणी का करतो, तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्याला खूप सुख समाधान भेटावं आणि त्याची खूप भरभराट व्हावी यासाठी. आणि वडाच्या झाडाची पूजा का करायची, तर वडाच्या झाडाला दीर्घायुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि चिरंतन जीवनाचे प्रतीक मानले जाते यासाठी. आता इथे आलं ना की भरपूर जणी भेटतात. मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलं, ओटी भरली, थोडेफार फोटोज काढले आणि येताना ना हरणेश्वराच्या मंदिरातही गेलो. तिथे पूजा वगैरे केली आणि घराकडे निघालो. तर येताना या काका काकूंनी आम्हाला घरी बोलवलं. इथे थोडा वेळ बसलो, सरबत घेतला आणि घरी आलो. तर असा होता आजचा दिवस.